बाळ जिचे पिढे बाळ प्राण तिचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव सुखाची विश्रांती सुखाची विश्रांती उमटे मातेची चित्ती तैसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव तुका म्हणे संत तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत तैसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव विठ्ठला 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 गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बो फलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शुक्लं ब्रह्मविचारसार परमाद्यं जगद्व्यापिनी विना पुस्तकधारिणीं वेदां जड्यान्धकारावां हस्ते स्फाटिकमालिका विदगति पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदा शारदाम् ॐ शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविरदानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुधाम जगन्नीतपानि मन्ननं मन्ननानां करुणतुलसीमाला कन्दनं कञ्जनेत्रं सदैतवलासं विठ्ठलं चिन्तयामि ॐ सेविभूषितकरा नवनिर्दाभा पीताम्बरा तरुणबिम्बाफलादरुष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखारधरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने तडिद्वाससं नीलमेघाभवासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं परं द्वेष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथम पाण्डुरङ्गा करो प्रथम पाण्डुरङ्गा करो प्रथम पाण्डुरङ्गा करो प्रथम सरे चरण संतानया सरे चरण संतानया सरे चरण संतानया जगुपादाने कथेचा विचार जगुपादाने कथेचा विचार जगुपादाने कथेचा विचार जगुपादाने कथेचा विचार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका जीवो उद्धार्थावतारं कलाङ्गङ्गतेजोदिकामोदिभक्तं कलानीशपादापणोदार्यदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा हे करुणाकरा दया करुणाकरा दयाळा हे करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो ओ पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो
लागलो निज चरणा सेवेला गे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अबेर आता हृदय हे आपुले चौफारून यावले वरी बैसबू पावले श्री गुरूंची ती नमस्कारुनी आता विठ्ठला विठ्ठला जे पिढे बाळ प्राण तिचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरे एक जीव प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्तरूपी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संपूर्ण आयुष्य भगवंताच्या सेवेमध्ये घालवून बुडत असलेल्या जनांना संसार सागरातून तारून भगवत तत्वाचे विलीन करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे देहनिवासी भगवंताच्या कंठयस्थ असणारे माझे जगद्गुरु तुकोबाराय आणि जगद्गुरु तुकोबारायांचा हा 4 चरणाचा अभंग संतपर प्रकरणातला सेवेकरता घेतलेला आहे. विठाला विठाला विठाला. मायबापांना तसं बघायला गेलं तर वर्ष श्राद्ध असेल, दशक्रिया विधी असेल, प्रासंगिक स्वरूपातले जे काही कार्यक्रम असतात, कीर्तन असतात, प्रवचन असतात, त्यांना एक बांधिलकी असते. त्या कार्यक्रमासाठी बोधात्मक अभंग घ्यावा किंबहुना जीवन उद्धारासाठी महात्म्यांनी जे वाङ्मय दिलेला आहे तो अभंग घ्यावा, उपदेशात्मक अभंग घ्यावा. हे जरी खरं असलं तरी आज संतपर अभंग घेण्याचे वेगळंच वैशिष्ट्य आहे. बोलू आपण त्या विषयावर. हा अभंग संत प्रकरणातला आहे. आता संत प्रकरणातला अभंग वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने का घेतला त्याचंही कारण मी तुम्हाला नक्की सांगून जाईल. जाता मायबापांना शास्त्र असं सांगतं आम्हाला, जीव ज्या शरीरात राहतो, जे शरीर ज्या कुळात जन्माला येतं, जे शरीर ज्या वंशात जन्माला येतं त्या वंशाचं ऋण असतं त्या जीवावर. तसंच त्या वंशावर, त्या कुळात जे जन्माला आले त्या कुळातल्या लोकांवरही त्यांच्या पितरांचं ऋण राहतं. त्याच्यामुळे तर माझे ज्ञानोबा हरिपाठामध्ये घोर चिंतन मानतात की मातृपितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊनी ठेले. कारण कशामुळं? फक्त एका नामस्मरणामुळं. त्यामुळं आता ह्या कीर्तनाला सुरुवात झालेली आहे असं समजायला काही हरकत नाही. ज्या ज्या वेळेस आमचे टाळकरी टाळ वाजवतील, भजन करतील, विठ्ठल विठ्ठल नाम चिंतन होईल, त्या वेळेस तुम्हाला सर्व माव्यापांना एकच हात जोडून विनंती करतो की करटाळे बोला मुखी नाम. याचं कारण असं आहे, हाताने टाळी वाजवून मुखाने नामस्मरण केलं की झालेले कर्म निघून जातात, दुष्कर्म निघून जातात आणि होणारे दुष्कर्मांचा परिणाम आमच्या जीवनावर शक्यतो होत नाही. त्यामुळं नामस्मरण अतिशय गरजेचं आहे. म्हणून सर्वांना विनंती करतो, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करटाळे बोला मुखे नाम विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंग 4 चरणाचा आहे आणि अभंग हा संत प्रकरणातला आहे. अभंगाची पूर्वपीठिका लक्षात घेता माझे जगद्गुरु तुकोबाराया, अभंग जर संत प्रकरणातला आहे पण संत प्रकरणातला असूनही संतांचं या ठिकाणी कुठेही नाम उल्लेख केलेला नाही. शेवटच्या चरणामध्ये फक्त माझे जगद्गुरु तुकोबारांचा तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत. परंतु संत एवढा जर शब्द सोडला तर पुन्हा संतांचा कुठं नाम उल्लेखही याच्यात नाही. मग का हो, संतपर अभंग जर आहे आणि संतांचं नाम उल्लेखही फारसा कुठे नसेल तर मग हा संतपर अभंग कसा ओळखावा? ऐका, शास्त्रामध्ये नीती सांगितलेल्या आहेत. त्या नीत्यांपैकी एक नीती आहे जशाच तसे. कसे? शास्त्रकार सांगतात, यत्र वन्नी तत्र धूम्रहा. ज्या ठिकाणी आग आहे किंबहुना ज्या ठिकाणी धूर निघतो त्या ठिकाणी आग आहे याची शंका घेण्याचं काही कारण नाही. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना?
ज्या ठिकाणी धूर निघतो त्या अर्थी अग्नी तिथं आहेच. मग ज्या अर्थी संत प्रकरणातला अभंग असूनही जर संतांचं कुठं नाम उल्लेख नसेल, मग त्याचं कारण असं आहे की जसं आहे तसं. विठाला विठाला या विश्वामध्ये भगवंताने आम्हाला नरदेह प्राप्त करून दिला. नरदेह प्राप्त करून दिला मान्य आहे, पण नरदेह प्राप्त आम्हाला झाल्यानंतर आम्ही नरदेहाची योग्य असा वापर न करत असताना या नरदेहाचा चुकीच्या गोष्टीसाठी वापर करू लागलो. आणि संत महात्म्यांच्या ते लक्षात आलं. संतांनी आम्हाला या नरदेहाचा वापर कुठे करावा, किंबहुना हा नरदेह आम्हाला कशा करता प्राप्त झालेला आहे. देवे दिला देह भजन गोमना तो यदला पानो तो यदला पानो बादिके जो देह दिला देह भजन गोमना तो यदला महाराज म्हणतात देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. माझ्या पनो शरीर आम्हाला भजनासाठी दिलेलं आहे, भगवंत प्राप्तीसाठी दिले आहे, संत सेवेसाठी दिलेलं आहे. आम्ही ते शरीर त्या कामासाठी वापरतो का तर नाही वापरत. मग काय झालं, माझे संत महात्म्यांनी समाजाकडे बघितल्यानंतर समाजांच्या बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. आता मला सांगा, एखाद्याचं वाईट होत असताना त्याला एखाद्याला चांगलं न वाटणे हा चांगल्या अंतकरणाचा भाग का वाईट अंतकरणाचा भाग आहे? मला सांगा. एखाद्याचं वाईट होत आहे आणि त्याच्याविषयी आपल्या अंतकरणामध्ये कळवळा निर्माण होतो, कळकळ निर्माण होते, याचा अर्थ हे चांगल्या अंतकरणाचा भाग आपल्याला लक्षात येतो. मग काय झालं, संत महात्म्यांनी समाजाला उपदेश करण्यासाठी सुरुवात केली. संतांनी उपदेश केला आणि समाज हा अधोगती करून ऊर्ध्व मार्गाकडे मार्गक्रमण करू लागला. ऐका, ही दशा संत महात्म्यांकडून समाजाकडे येत असताना माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी ह्या सर्व संत महिमेचा कार्यभाग बघितला की अरे माझे संत कसे आहेत. तुम्ही संत माय बाबा कृपावंत कायमी पतित कीर्तिवान कीर्तिवान कीर्तिवान. तुम्ही संत माय बाप कृपावंत आहात. म्हणून माझे जगद्गुरु तुकोबारायांना असं वाटलं की अरे माझ्या संतांचं ह्या समाजावर किती मोठं ऋण आहे, की संत किती कळकळीचा विचार करतात, किती कळकळीचा विचार करतात. अहो किती कळकळीचा विचार करतात, त्यांना काय उपमा द्यावी. ऐका, संत वाङ्मयामध्ये संतांना अनेक उपमा दिलेल्या आहेत, अनेक उपमा आहेत बरं का. चंदनाचे हात पायही चंदन, संतांना दिलेली उपमा. महाराज म्हणतात संत महात्मे कसे आहेत, चंदनाचे हात पायही चंदन परिसा नवे ही न कवने. चंदनाच्या वनामध्ये चंदनाच्या झाडाजवळ कोणतंही झाड असलं तरी त्या झाडाला ते चंदन आपला सुगंध दिल्याशिवाय राहत नाही. म्हणजे परोपकाराची भावना ही त्या चंदनामध्ये आहे. पण ऐका ना मावल्यांनो, काय झालं, चंदनाच्या झाडाजवळ एक बांबूचं झाड 50 वर्ष लावलं, आज तागायत त्याला सुगंध दिलेला नाही. म्हणजे भेदभाव हा चंदनाजवळ सुद्धा आहे. जगद्गुरु तुकोबाराया याच प्रमाणाच्या उत्तरार्धामध्ये दुसरा एक दृष्टांत देतात, सिद्धांत सांगतात पुन्हा की संत महात्मे कसे आहेत. परिसा नवे हीन कवने अंगा. कल्पना करा, परीस तुम्हाला सापडला, परीस तुम्हाला सापडलाय का? परीस तुम्हाला सापडलाय का? खोटं बोलतात लोक, नाही म्हणतात. मी तुम्हाला सिद्ध करून देतो, परीस सापडलाय, परीस आहे आणि आता हितच आहे. लगेच दाखवतो, काळजी करू नका. विठाला विठाला विठाला. माझ्या मनासारखं बोलू नका. महाराज म्हणतोय म्हणून आपलं होला होऊ नका. मी तुम्हाला सिद्ध करून देईल की परीस सापडलाय आम्हाला, पण परीसाची किंमत आम्हाला कळालेली नाही. ऐका, तो मुद्दा वेगळा आहे.
माझा आत्ताचा मुद्दा असा आहे, परीस आम्हाला सापडला चौकोनी दगड आहे. आता तो चौकोनी दगड कोणत्या अंगाने लोखंडाला लावला म्हणजे सोनं होईल आणि कोणत्या अंगाने लावलं नाही म्हणजे सोनं नाही होणार, असं कधी झालंय का? असं झालंय का कधी? अहो कोणत्याही अंगाने लावा, महाराज म्हणतात परिसा नव्हे हीन कवने अंगा, कोणत्याच अंगाने तो परीस हीन नाही, कोणत्याही अंगाने लावा ते सोनं होणार म्हणजे होणार. पण का हो महाराज, एखाद्याला लोखंड नाही सापडलं आणि त्यांनी प्लास्टिकला लावलं, प्लास्टिकचं सोनं करल ते? त्याला लोखंड नाही सापडलं, त्यानं दगडाला लावला, दगड सोनं करल ते? त्याला दगडही नाही सापडला, त्यानं पितळाला लावलं, पितळ सोनं करल? अहो जवळच धातू ना पितळ सोन्याच्या, काय हरकत आहे? नाही करत महाराज. याच कारण त्याच्याकडे हे भेदभाव आहे, ते एकाला सोनं करतो, बाकीचं कोणालाच करत नाही. चंदन सगळ्याला देत पण एकाला मात्र सुगंध कधी देत नाही. ऐका, साखर आहे ना, साखर, साखर, साखर घ्या आणि झोपल्या झोपल्या खा. झोपलात ना तुम्ही, झोपल्या झोपल्या तोंडात टाका. कडू लागल का गोड लागल? चालता चालता खा, कडू लागल का गोड लागल? उड्या मारता मारता खा. कसं होत आहे? काही करतो ना खाली तरी गोडच लागते का ती साखर? सर्वांगी साखर अवघी. संतांना दिलेली उदाहरणं आहेत बरं काही सगळं, हे काही मी माझ्या बगल पुराणात सांगत नाही. संतांना दिलेली उदाहरणं आहेत सर्व. साखर जशी सर्वांगीण गोड आहे, तसंच महाराज म्हणतात या सगळ्या गोष्टींमध्ये काहीतरी 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 त्रुटी आहे. तीच साखर, जी साखर कसही का गोडच लागती महाराज, ती साखर सर्पदंश झालेल्या व्यक्तीला खाऊ घाला. ते थुकून टाकलं साखर, तू ही कडू आहे, कडू म्हणशील, कडू आहे का? सर्पदंश झालेल्या व्यक्तीला साखर ही कडू लागते, म्हणजे तिच्याकडे कुठेतरी दोष आहे. तुम्ही म्हणाल महाराज मग सर्पदंश काय रेग्युलर थोडा होतो लोकांना? एखाद्याला होतो क्वचित, मान्य आहे मला, मान्य आहे मला. तुम्ही शुगर वाल्याला साखरीची वाटी भरून द्या, ज्याची हाय शुगर आहे त्याला, सर खाईल ते आनंदानं. जेव्हा ते उचल पहिले इथून, पहिले उचल इथून, ती साखर अजिबात माझ्याजवळ आणायची नाही. का? आता तुम्हाला सांगतो ऐका. जर साखर शुगरवाल्याला चालत नाही, सर्पदंश झालेल्याला साखर चालत नाही, मग तिच्या जवळही कुठंतरी दोष आहेच. आणि संत माझ्या जगद्गुरूंनी काय केलं, संतांना देण्यासाठी जी उपमा शोधत होते. काय असतं, काही गोष्टींना उपमा देत असताना फार फार विचारपूर्वक द्याव्या लागतात दादांना, फार विचारपूर्वक द्याव्या लागतात. कोणालाही काही उपमा देऊन चालत नाही. पूर्वीचा काळ, पूर्वी गॅस वगैरे नसायचे नारायण महाराज, पूर्वी चुलीवर माझ्या मायमावल्या स्वयंपाक वगैरे करायच्या, सकाळचं पाणी वगैरे तापवायच्या. याला शेतात जायचं होतं, अंडरपॅन्टवरच उठलं. पत्नी याला शेतात जायचं म्हणून भाकरी करत असताना त्या चुलीवर हे चुली जवळ आलं, हातात मशेरी घेतली आणि दोन्ही तंगड्या दोन्ही बाजूला लावल्या त्या चुलीच्या, बसलं तिथं. कोण? महात्मे बसले. मशेरी करत असताना तिला म्हणतात, हे ऐकलं का, काल म्हणे मी तालुक्याच्या गावाला गेलो होतो, हिंद केसरीची कुस्ती बघितली. अगो काय कुस्ती केली त्यांनी, हा काय कुस्ती केली त्यांनी, काय कुस्ती केली त्यांनी. आता त्यांनी जे पाहिलं ते सगळं सांगितलं. या बाईच्या भाकरी वगैरे झाल्या आणि हिच्या मैत्रिणी हिला भेटायला आल्या. कीर्तनी बडबड करीला जकोनी, बेडूक होऊन येईल जन्मा. दादा माझ्या पदरचं नाहीये, माझे जगद्गुरु सांगतात जो कीर्तनात बडबड करतो ना ते बेडकाच्या जन्माला जातो बरं पुढच्या वेळेस. डराव 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 डराव. तुम्ही फक्त बेडकाचं तोड दाबून धरा, ते नाही थांबत, ते कुठून कवायना आवाज काढतच, पण ते डराव डराव मात्र विठाला विठाला विठाला. ऐका, त्या मैत्रिणी त्या बिचारीला भेटायला आल्या आणि मग यांची दुपारी मस्त पैकी अशी मैफिल बसली घरात. आणि मग ही माऊली सांगू लागली, आई अगं म्हणे आमची हे ना परवा दिवशी म्हणे तालुक्याच्या गावाला हिंद केसरीची कुस्ती बघायला गेले.
काय कुस्ती बघितली तर काय त्यांनी मला सांगितलं, मांड्या थोपटू थोपटू. आणि मांड्या थोपटू थोपटू सांगितलं, पण याची परिस्थिती अशी होती महाराज, याच्या घरात जर बायको पाणी आणायला गेली आणि घरात एकटं असलं आणि जर फळीवर उंदराने उडी मारली तर ते दरवाजा न लावता बाहेर निघून जायचं. विठाला विठाला विठाला. ऐका, म्हणजे याला जर उंदराची इतकी भीती वाटते आणि याची तुलना कशा संघ करते, हिंद केशरी संघ. काय सांगितलं, काय वर्णन केलं. ऐका, कोणालाही कोणाची उपमा देत असताना 10 वेळेस विचार करावा. आम्हाला साधारणतः 1000 रुपये जर कोणी दिले तर आमच्यासाठी कर्णानंतर त्याचाच नंबर. पण महाराज 1000 देऊन जर तो विसरला असेल तरी कर्णाचा नंबर येऊ शकत नाही ना. तरी कर्ण म्हणून नाही म्हणू शकत ना. आम्ही 1000 रुपये महिन्यातून 2दा तरी मागायचा प्रयत्न करतोच. मग आम्हाला उपमा देत असताना कोणाला कशाची द्यावी ते महत्व. संत महात्म्यांनी, माझ्या जगद्गुरू परायांनी उपमा काय द्यावी, उपमा काय द्यावी म्हणून फार विचार केला, फार अभ्यास केला, फार चिंतन केलं, फार मनन केलं. काय झालं, तुम्हाला मी प्रश्न विचारला, आता समजा तुम्ही बसलेल्या श्रोत्यांपैकी राम रावणाचं युद्ध कसं, मला उपमा सांगा. तुम्ही काय सांगाल बरं, सांगा. राम रावणाचं युद्ध कसं झालं त्याची मला त्याचे मला काहीतरी उपमा देऊन सांगा. तुम्ही एखादा मला सिद्धांत सांगा की बा असं असं झालं हे राम रावणाचं. महाराज, राम रावणाचं युद्ध हे राम रावणाचंच युद्ध, तसं पुन्हा होणे नाही. या न्यायाप्रमाणे माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी संत महात्म्यांचं कार्य बघितलं आणि संत महात्म्यांचं कार्य बघितल्यानंतर माझ्या संतांच्या अंतकरणातली जी जाणीवेची, भावनेची, जी कळकळीची भावना आहे त्या भावनेचं प्रतिपादन आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज म्हणताय. जिचे पिढे बाळ, 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 प्राण तीये सावी काळ, प्राण तीये सावी काळ, प्राण तीये सावी काळ, प्राण सावी काळ. आईचा माते तत्व पाव, 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 आईचा माते तत्व पाव. जिचे पिढी बाळ, प्राणतेचा विकळ, प्राणतेचा विकळ, प्राणतेचा विकळ. जिचे पिढी बाळ, प्राणतेचा विकळ, प्राणतेचा विकळ, प्राणतेचा विकळ.